हाय फ्रेंड्स, वेलकम. तुमच्या सर्वांच्या मागणीवरून मी टोमॅटो पिकलचा डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे. तर त्यासाठी पहिले लसूण सगळं व्यवस्थित काढून घेतलेला आहे आणि काही लसूण आम्ही वाटला होता आणि काही तसंच ठेवला होता फोडणीला टाकण्यासाठी. असं पूर्ण बारीक करून घेतला होता. त्यासाठी कढीपत्ता वगैरे पण धुवून वाळायला ठेवलेलं आहे, कारण टोमॅटोमध्ये पाणी चालत नाही. टोमॅटोला बारीक कट करून त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे, कारण आता ह्याच पाण्यामध्ये चिंच भिजू घालून ठेवायची असते. त्या चिंचेला पण आम्ही धुवून व्यवस्थित स्वच्छ करून वाळू घालायला ठेवलं होतं, कारण त्यातही घाण चालत नाही. आणि टोमॅटोला असं वाळू घालायचं आणि तोपर्यंत सगळं चिंच पण फुलू घालायची आणि बाकीची तयारी पण आम्ही करून ठेवली होती, जसं जिरे वाटून ठेवणं वगैरे सगळी तयारी झाली होती आमची. मग एका साईडला माझ्या नणंदबाईने तेल गरम करायला ठेवलं. हे गरम उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि टोमॅटो लगेच वाळले थोडे 2-3 तासामध्ये. तोपर्यंत तेल गरम करून हरभऱ्याच्या डाळीची फोडणी दिली, त्यामध्ये मोहरी टाकले. तसं तेल खूप गरम केलं होतं आणि मीडियम जेव्हा थंड केलं होतं त्याला थोडंफार, जेव्हा थोडं थोडं गरम होईल तेव्हा फोडणी दिली. मिरची वगैरे टाकलेली अशी. तसं मिरचू पण टाकलेले पिकलमध्ये जेव्हा आम्ही बारीक करत होतो ना तेव्हा. मला तर काय माहीत नाही, मला कळत नाही त्याचं. मी खाल्लेले टोमॅटो पिकल, पण मी बनवलेलं नाही. बनवताना बघायची फर्स्टच टाईम आहे माझी. तसं आमच्या घरी बनवतात माझ्या नणंदबाई, सासूबाई वगैरे, पण मी बनवलेलं नाही आहे. तर माझ्यासाठी हे नवीनच होतं. त्यामध्ये अशी फोडणी दिलेली आहे कढीपत्ता वगैरे टाकून. आता नंतर आम्हाला बाहेर त्या टोमॅटोचं प्रॉपर जे मेन काम असतं ना ते काम आहे. त्या टोमॅटोला बारीक करायचं आहे. त्यामध्ये हळदी वगैरे पण व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे आणि ह्याला असं थंडगार होण्यासाठी ठेवलेलं आहे, कारण जे मिक्सचर असतं ना टोमॅटोचं केलेलं ते थंडगार झाल्याच्या नंतरच टाकायचं असतं. आता ह्याच्यामध्ये चिंच पहिलं बारीक करून घ्यायचं आहे. मी ना मूव्हीजमध्ये बघितले साऊथ इंडियाला ना, म्हणजे आमच्या इकडल्या टाईपमध्ये ते ना जेव्हा डोसा वगैरे बनवतात ना तर तांदूळ ह्यामध्येच करतात बारीक. तर ह्याला काय म्हणतात मला माहीत नाही. तसं मला जमत नव्हतं म्हणून मी साईडला बसून बघत होते. माझ्या नणंदबाई आणि त्यांचा मुलगा करत होता. स्टार्टिंगला माझी खूप इच्छा होती, कारण क्युरियोसिटी वाढती ना माणसांची, काय आहे नवीन गोष्टी शिकायचं वगैरे. तसंच कायचं झालं होतं माझं. चिंच बारीक झाल्याच्या नंतर हे बघा टमाटे एवढे हे वाळलेले आहेत. असे ह्या वाळलेल्या टमाट्याला ह्यामध्ये टाकलेलं आहे. आता हे पण बारीक करून घ्यायचं. मग त्यामध्ये मसाले वगैरे टाकायचे आहेत. हे प्रोसिजर जेवढी बघायला सोपी आहे तेवढी नाही आहे. खूप हार्डवर्क आहे आणि अख्खा दिवस आमचा तो ह्या पिकलमध्येच गेलेला आहे. त्या सांगत होत्या की जे दुसरे पिकल्स असतात ना, मँगो पिकल वगैरे, तर त्याला तेवढी वेळ लागत नाही, पण ह्याला खूप वेळ लागतो वगैरे. तर नंतर एकदम मसाले टाकलेले, जिरा पावडर, धनिया पावडर, मिरचू, मीठ, आणखी लसूण वगैरे सगळे ह्यामध्ये टाकलेले आहेत. आणि हे सगळं जेव्हा बारीक करून घेतं ना तेव्हा खूप छान वाटत होतं. आज सगळे शेजारी वगैरे पण येऊन बसले होते, कारण त्यांना पण करायचं होतं. आणि गावाकडेची हीच मजा असते की बाहेर अंगणामध्ये बसा, सगळ्यांसोबत गप्पा मारा आणि त्यामध्ये कामं पण होत असतात. तर अशा पद्धतीनं खूप छान वाटतं. आणि बघताय पिकल खूप केलेलं आहे, 7 किलोचं केलेलं आहे जवळपास. आता माझा विचार चालू आहे की मी बघितलेली आहे सगळी प्रोसिजर, तर मी पण बनवावं. पण माझ्या नणंदबाईंनी मला दिलेलं आहे ऑलरेडी. तर बघू पुढच्या वर्षी करेल ट्राय मी, कारण आता ह्यावेळेस तर त्याने दिले मला पिकल. आणि बघू शकता तेवढं बारीक झाले. आणि आता हे पिकल सगळं ह्या तेलामध्ये टाकायचं आहे. आता त्याला हाताने मिक्स करावं लागतं म्हणे, कारण जर चमचने वगैरे केलं तर ते प्रॉपर मिक्स होत नाही. तर माझ्या नणंदबाईचा मुलगा हातानेच मिक्स करत होते ते. मला तर भीती वाटत होती, कारण मिरचू वगैरे आहे, मिरची आहे त्यात, तर हातांची आग वगैरे होईल. पण ते असंच खातात म्हणून. आणि करता करताना ना आमच्याकडून चम्मचच राहिला त्यामध्ये. तर त्यासाठी पण खूप हसायला होत होतं. बॅकग्राऊंडला आम्ही मस्त गाणे लावले होते. खूप छान वाटत होतं. 7 किलोचं पिकल केलेलं आहे, त्यासाठी जवळपास 1-1.5 किलो मिरची पावडर वगैरे होती. त्याप्रमाणेच मीठ वगैरे, कारण त्यात प्रमाणातच राहावं लागतं. मला तर तेवढं काही स्पेशल लागलेलं नाही आहे, कारण मी खाल्लेलं नाही. आपण जसं कांदा आणि मिरचू टाकू, टमाट्याचं मिरचूटा वाटतो ना त्याच टाईप होतं. पण हे पिकल आहे, वर्षभर जातं माणसाला. आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, तर आम्ही पिकल बनवण्याची प्रोसिजर चालू केलेली आहे. आता थोड्या दिवसानंतर आम्हाला मँगो पिकल पण बनवायचं आहे. मला मँगो पिकल आवडतं बरं का, त्यातले मँगोज फार तर खूपच आवडतात. आणि हे एका साईडनी भरणीमध्ये टाकत होते. हे टेम्परवरी होती, कारण त्यांनी काचेची भरणी घेतलेली आहे, पण त्यामध्ये आणखी तेल टाकावं लागणार आहे 2 दिवसानंतर, म्हणून हे ह्या भरणीमध्ये टाकलेले आहेत. अशा 3 भरण्या झालेल्या आहेत, भरलेल्या आहेत आमच्या. तसंच
प्रत्येक जणाला द्यावं लागतं थोडंफार म्हणून असं बघताय तुम्ही अशा 3 बरण्या झालेल्या आहेत. आणि मला तर दिसताना खूपच छान वाटत होतं. आणि ह्या पिकलची मेन गोष्ट म्हणजे आपण त्याच दिवशी पण खाऊ शकतो. माझ्या नणंदबाईचा मुलगा तर लगेच खात होते ते. असं खूप छान वाटत होतं बघताना पण पिकल. खूप ॲट्रॅक्टिव्ह पण वाटत होतं. आणि ज्या दिवशी हे केलं ना पिकल त्याच दिवशी पाऊस आला. कसा वाटला तुम्हाला पिकलचं रेसिपी? चला भेटू पुन्हा.